coming marriage, near the time groom, taking our land in the hand. अमेरिकन व्हिसाच्या वेळेला खूप प्रॉब्लेम आला होता असं मला वाटतं. तो इंग्लिश बोलण्यामुळे होता का काय झालं होतं नक्की? अहो तो विषय इतका म्हणजे अवघड पण आहे आणि सोपा पण आहे. बर हो तुम्हाला सांगते ऐका. बोला बोला हो. काय झालं होतं माहितीये का, मला आहे ना मेकअप जर नाही केला, नऊवारी साडी जर मी नाही घातली तर मला कुणीही सुरेखा पुणेकर म्हणत नाही. इतर वेळेला मी नटत नाही अजिबात आणि मला ते आवडतही नाही, मी साधी राहते. तर अमेरिकेला जायच्या वेळेला कॉन्सुलेटमध्ये आम्ही गेलो आणि सगळ्यांना म्हणजे व्यवस्थित हे केलं त्यांनी. मी तिथे गेले तर म्हणे सुरेखा पुणेकरांना बोलवा. तर मी तिथे गेले तर म्हणे ह्या सुरेखा पुणेकर नाहीच आहेत. तुम्ही म्हणलं तुम्ही असं कसं म्हणता हो? ते म्हणे नाही हो तुम्ही काय स्वतःला त्या कुठं तुम्ही कुठं. हिंदीतूनच बोलत होता. तुम आगे मत आओ, तुम आप नहीं है सुरेखा. Oh yeah ma'am, okay I'm talking to you. All right, welcome Surekha Puneकर. नहीं आप नहीं है, आप चले जाओ. You don't look like one. All right. हाँ. So आणि त्याने असं मला माघारी पाठवलं. मी सुधीरकडे गेले, म्हणलं सुधीर ते लोक म्हणतात की सुधीर म्हणजे सुधीर भट. सुधीर भट त्यांना तुम्ही ए सुधीर असं म्हणता? हो त्याला गोड सुधीर. कारण सुधीरला सुद्धा खूप आवडतं, मी त्याला सुधीर म्हटलेलं. अय्या कुणाला नाही आवडणार, पण तरी देखील सुधीरला ए सुधीर म्हणता यायला हवं ना तुम्हाला. एनिवे पुढे. मग ते म्हटले की मग गेला मला सुधीर पटकन घेऊन, चल चल आपण जाऊया तिकडे. म्हणलं हो चल. मग गेल्यानंतर म्हणे अहो तुम्ही काय असं बोलता, हे फोटो बघा. नाही नाही हो ह्या कशा दिसतात ह्या कशा दिसतात, फोटोमध्ये खरंच मी चांगली दिसते आणि अशी विदाऊट मेकअपची चांगली नव्हती वाटत. तर ते म्हटले मग तुम्ही गाणं म्हणून दाखवा. अरे बापरे. मग कॉन्सुलेट मध्ये मी या रावजी बसा भाऊजी त्या साहेबा पुढे गाणं म्हटले मी. अमेरिकेला गेल्यानंतर मग परफॉर्मन्स कसे झाले मग तिकडचे? परफॉर्मन्स खूप चांगले झाले आणि तो जो कार्यक्रम होता तो माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा कार्यक्रम होता. बरं. मग त्यांच्यासाठी काय इंग्लिश लावणी वगैरे इंग्लिश गाणं बिणं काय? नाही मी लावणी तिकडे नव्हती इंग्लिश मधनं गायली. तिकडच्या लोकांना मराठी ऐकायचं होतं, म्हणजे पारंपरिक लावणी काय आहे तिथं मराठीच लावण्या गायल्या. आणि जी इंग्लिश लावणी गायली ती आपल्या महाराष्ट्रामध्ये मी गायलेली. पण असं कधी घडलंय का की तुम्ही असे वर्ण कटाक्षाचे बाण बिन असे ते टाकताय आणि सगळं हे होतंय तुमचं आणि त्यावेळेला मग कोणीतरी एकदम स्टेजवरती धावून आलाय किंवा काहीतरी राडे झालेत किंवा लफडे झाले असं काय झालंय का कधी, आणि त्यावेळेला तुम्ही कसं हँडल करता सगळं? नांदेडमध्ये एक पिलेला माणूस होता आणि त्याच्याकडे होत्या बाटल्या. त्यांनी अक्षरशः एक लावणी कारभारी दमानं ह्या लावणीला दारूची बाटली मोकळी फेकून मारली. पण ती लागली नाही मला. सगळ्या काचा अशा स्टेजवरती झाल्या. काचा स्टेजवरती झाल्यानंतर त्या काचा मी उचलल्या, लावणी थांबवली नाही, लावणी सुरूच ठेवली आणि लावणी संपल्यानंतर त्या काचा ती बाटली उचलून त्याला दाखवली की बाबा जो फेकणार आहे त्याचा आम्ही काय गुन्हा केला होता की त्यांनी आम्हाला बाटली फेकून मारली. त्याच्या गावात आम्ही पोट घेऊन आलेलो आहे. बरोबर. गावात कलाकार जाताना पोट घेऊन जातो आणि गावाचं नाव घेऊन जातो की गाव चांगलं आहे का वाईट आहे. प्रेक्षकांनी कुठल्याही कलावंतांना साथ दिली पाहिजे, त्यांची अशी अवहेलना नाही केली पाहिजे. नाही नाही मी तुम्हाला सांगतो त्याचा प्रॉब्लेम असा आहे की शोले पिक्चर आला तेव्हा नांदेडमध्ये जास्त चालला होता, त्यामुळे ते ए बसंती नाचा असं म्हणून त्यांनी टाकलं. असं मजेचे भाग. पण विजयजी तुमच्याकडे आपण येऊ तर ह्यांनी कसं इंग्लिश वगैरे सादर केलं, असं तुम्ही कधी काय इंग्लिश का प्रयत्न केलाय का कधी? नाही प्रयत्न केला नाही. काय झालं की मी हलकं फुलकं नावाचं नाटक करायचो, त्यात मी एक भटजीचे मी व्यक्तिरेखा करायचो.
त्यात मी सांगायचं अहो म्हणे हल्ली आता काय झालं की बरेचसे आपल्या भारतात मी महाराष्ट्रातली लोक अमेरिकेत जाऊन राहिलेली आहेत, तर त्यांच्याकडची जेव्हा मुलं इथं येतात लग्न करतात तर त्यांच्यावर कोणतरी परदेशी लोक त्यांचे मित्र येतात. ते एकदा अशाच लग्नात म्हणे मी गेलो आणि तिथे आग्रह केला की नाही नाही म्हणे गुरुजी तुम्ही आता एखादं मंगलाष्टक इंग्लिशमध्ये बोला. आणि मी सुरू केलं ना की कमिंग मॅरेज नियर द टाइम ग्रूम taking our land in the hand, band and don't make a loud noise, holy marriage attention. झी टॉकीजचा नटरंग चित्रपट जो आला होता हा तुम्ही बघितलं का नटरंग? हो हा हो. खरं खरं असं सगळं चित्र दाखवलेलं आहे का उगाच मंच घातले चित्रपटात असे? नाही नाही तसं तमाशाचा जो बाज आहे ना पारावरचा वगैरे हे सगळं खरं आहे. पहिलं जे नृत्य आहे ते आपल्या अमृता खानविलकरनी केले हा आणि नंतरचं आहे ते सोनाली कुलकर्णींनी केले. हा तुम्हाला दोन्ही मधलं कोण जास्त आवडलं? दोघींनी चांगलं केलं. तरी त्यातल्या त्यातल्या त्यात सोनालीने सोनालीने चांगलं केलं. तर नटरंगची लावणी तुम्ही कुठली एक एक कुठली तुम्हाला आवडते म्हणून दाखवा ना आमचं. छबेदार सूरत देखनी जनो हिरकनी नार गुलजार सांगते उमर कंचुकी बापुडी मुकी तोसती भार शेलटी पुनावी कटी कशी हनुवटी नयन तलवार भरली साडी गाडाले गाडा ला 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 नटली थटली जशी उमटली चांदण रंग महाली मी यौवन भिजली पाहून भिजली इंद्र सभा भवताली अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली पसरली लाली अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली आता आपण प्रेक्षकांच्या प्रश्नाकडे येऊया. वेळ कसा निघून गेला कळलंच नाही. तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही आता विचारायची वेळ झालेली आहे. मला सुरेखाताईंना विचारायचं आहे की तुमच्या या अशा अदाकारींनी तुम्ही लाखो लोकांना घायाळ केलंय, तर त्याची भरपाई कशी करणार? फेड अशी करणार आहे मी, ज्यांना ज्यांना माझा कार्यक्रम आवडलाय, ज्या ज्या माझ्या कार्यक्रमाला आलेले आहेत त्यांनी मला पत्र लिहायचं. जरूर भाऊबीजेला मी त्यांच्या घरी येईल. या कडक प्रश्नाला चाबूक उत्तर. पुढचा प्रश्न. सुरेखाताई, तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला अनंत अडचणी आल्या असतील, तरी सुद्धा तुम्ही कोणाला आदर्श ठेवून तुमची कारकीर्द तुम्ही पुढे चालू ठेवलीत? आदर्श मी माझ्या गरिबीला आणि माझ्या आई वडिलांना आदर्श ठेवून मी पुढे कारकीर्द चालू ठेवली आणि मी कधीही या कारकिर्दीमध्ये दमले नाही. पुढचा प्रश्न. विजयजी, विच्छा आणि दादा यांचं एक समीकरणच महाराष्ट्रामध्ये होऊन गेलं. त्यांना टक्कर देणं फक्त तुम्हालाच जमलं. तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर देखील विच्छा सगळीकडे अतिशय चांगल्या पद्धतीने गाजवलीत. पण ही बतावणी पुढच्या पिढीला कशी बघायला मिळेल? आता 25 वर्ष झाली मी विच्छा करतोच आहे. मला म्हणायचं की अजून पुढची 25 वर्ष मला विच्छा करायची आणि ती
पुढे मला असा एखादा चांगला वारसदार बघायचा आहे की ज्याच्या हातात हा वसा द्यायचा आणि त्याला सांगायचंय उतायचं नाही, मातायचं नाही, घेतला वसा टाकायचं नाही. पुढचा प्रश्न. सुरेखा मॅडम, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. मी तुमचे खूप परफॉर्मन्सेस बघितलेले आहेत. तुमच्या पायात जादू आहे. मला तुम्ही प्लीज नटरंगमधल्या वाजले की बारावरती डान्स करून दाखवाल? दाखवणार दाखवणार. हो चैत्र पुनवेची रात आज आली या भरात, धड धड काळे जात माझ्या माईना. कधी कवा कुठे कसा जीव झाला येडा पिसा, त्याचा नाही बरोबर तोल राईना. राखली ती मर्जी तुमच्या जोडीनं मी आले, प्रीतीच्या या रंगीराया चिंबवली मी झाले. राया सोडात तरी काय येळ नाही बरी, पुन्हा भेटू कवा तरी साजरा. मला जाऊ दे ना घरी, आता वाजले की बारा, मला जाऊ दे ना घरी, आता वाजले की बारा, मला जाऊ दे ना घरी, आता वाजले की बारा. बारा. जी जी रे जी. अजून काय प्रश्न? विजय कदमजी, मी आपली ऑफिसची कलिग आहे. तुम्हाला या कार्यक्रमात बघून मला खूप छान वाटते. आणि खुपते तिथे गुप्ते हा जरी कार्यक्रम असला नाव, तरी मला तुम्हाला इथे बघून खूप छान वाटतंय. खूपच नाहीये. म्हणजे तुमच्या नावाने एक कार्यक्रम काढावा, बेदम तिथे कदम, असं त्यांचं म्हणणं आहे. हे एकदम बोललं ते बरं वाटलं. पुढचा प्रश्न. सुरेखा ताई, माझा असा प्रश्न होता की मी तुम्हाला नेहमी नऊवारी साडीमध्ये बघितलं आहे, तर आजकालच्या मुली जीन्स घालतात. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही पण एकदा जीन्स घालावा. अगो बाई ग, खूप ग चांगली आहेस तू. इतका तुझा प्रश्न आवडलाय, इतका तुझा प्रश्न छान आवडला ना मला, आता लगेच मी बदली करून येणार. जीन्स मधल्या सुरेखा पुणेकर. कुमाल काया की ह्या कपड्यांमध्ये तुम्हाला बघून आम्हाला जितकं छान वाटतंय, पण मला असं वाटतं तुम्हाला आम्हाला पांढऱ्या साडीत आणि पाठीमागे आंबाडा घातलेलं पण बघायला मिळणार होतं. म्हणजे निवडणुकीला ज्या वेळेला तुम्ही उभं राहणार होता, तर काय झालं नक्की त्यावेळेला? म्हणजे त्यावेळेला मी सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र गावोगावी जाऊन सगळ्या लोकांच्या गाठी भेटी घेतल्या आणि सगळा रिस्पॉन्स चांगला होता. पण ज्यावेळेस तिकीट वाटप चालू होती त्यावेळेस मी भेटूनही आले सर्व मंत्र्यांना. त्यांनी माझी मुलाखत घेतली. कुठल्या पक्षात? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. बरं. आणि नंतर एका रात्रीत अचानक नाव माझं कट झालं. ते मलाही कळलं नाही काय झालं ते. पण असं कसं झालं? कारण शिवसेनेमध्ये पण चर्चा होती तुम्हाला तिकीट मिळणार अशी. असेल, पण नाशिकमध्ये मिळणार होतं असं आम्हाला कळलं. लोक आता बरेचशा पक्षांचं मला बोलवणं होतं. बरं. पण काय माझं नशीबच म्हणायचं. नाही, राष्ट्रवादीला काय यांच्या धनुष्य बाणाचा राग आला असेल ना. आता माझ्या ध्यानात आलं की धनुष्यबाण शिवसेनेचा आणि हे चाललेत राष्ट्रवादीकडे. कसं जमणार घड्याळाचं, नाही का? तुम्हाला सांस्कृतिक मंत्री व्हायची एक इच्छा आहे असं तुमचं म्हणणं आहे, असं आम्ही ऐकलं, कुठेतरी वाचलं. तर खरं आहे का? आता काय माहिती, देवाच्या हातात आहे मला सांस्कृतिक मंत्री करायचं की नाही करायचं. पण कदाचित झालेच तर मी कलाकारांची खूप सेवा करेल. देव मला ती सुद्धा संधी देणार आहे. नाही, तुम्ही जरूर सांस्कृतिक मंत्रीच व्हा. कारण आपले जे आदर्श सांस्कृतिक मंत्री असतात ते पुढे डायरेक्ट मुख्यमंत्री होतात, असा एक इतिहास आहे आपल्याकडचा. तर त्यामुळे तुम्हाला पुढचं देखील तुम्हाला खूप शुभेच्छा या संदर्भात. पण मला एक गोष्ट सांगा की ओव्हरऑल म्हणजे आता बरखा असू दे किंवा काय, ज्या वेळेला एखाद्या लावणी
सम्राज्ञीचं किंवा लावणी नर्तकीचं नाव हे एखाद्या नेत्याबरोबर जोडलं जातं त्यावेळेला किती त्रास होतो, किती योग्य आहे किती अयोग्य आहे आणि त्याचा तिला पण नेत्याला पण आणि त्यांच्या म्हणजे तिच्या मुलांना वगैरे कितपत त्रास होतो? त्याचा त्रास तिलाच माहिती आणि त्यालाच माहिती आणि भरपूर त्रास होतो. समाज मान्य करू शकत नाही आणि तो माणूसही मान्य करू शकत नाही. मग त्या जास्तीत जास्त त्या स्त्रीला त्रास होतो आणि त्या मुलाला त्रास होतो. मंत्र्यांना काय होत नाही आणि कोणालाच काय होत नाही. एकदा तिला सांगितलं की तू माझं नाव घेऊ नकोस तर ती घेतच नाही. पण तिला आत्म्यामधून तिला जो त्रास होतो तो खरंच त्रास होतो. नाही तुम्ही फार फार आतून बोलताय तुम्ही. नाही नाही असं काय नाही, आतून नाही बोलत. नाही नाही काय नाही, खरंच नाही बोलत. बरं ठीक आहे आपण कारण का आतून का बोलत नाही हां की मी लोकांचं बघितलेलं आहे आणि माझं जे जीवन आहे माझं सगळं स्वतःच्या जीवावरती मी लहानपणापासून कष्ट करत आले आणि अजूनही करणार आणि स्वतःच्या जीवावरच जगणार. नाही प्रश्नच नाही, कोणाचाही हात धरून चालणार नाही. नाही नाही आम्हाला अभिमान आहे तुमच्यावरती. पण हा खुपते तिथे गुप्ते हा असा एक कार्यक्रम आहे की जिथे आम्ही टोचून प्रश्न विचारण्याचं कारण तुम्हाला टोचण्याचं नसतं, तर हा एक प्लॅटफॉर्म असतो की इतक्या थेट विचारल्यानंतर काही गोष्टींचं एक्सप्लेनेशन देता येतं जे कुठे इतर ठिकाणी बोललं जात नाही. तिथे तुम्ही सांगू शकता की हे चुकीचं आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला विचारतो की असं काय. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं ना, जो काय त्रास होतो त्या स्त्रीला आणि त्या बाळालाच होतो. असो एक रॅपिड फायर क्वेश्चन्सचा एक राऊंड आपण करणार आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला वेळ फार कमी दिला जाणार आहे. बरं, पण काय बक्षीस आहे का त्याला? बक्षीस हो. हां मग चालेल. सोनाली कुलकर्णी किंवा सुरेखा पुणेकर आवडती लावणी कलावंत कोण? हो सांगितलं हात कशाला धरताय? काळा काळ करायची नाही. सांगितलं काही वेळेला देहबोली पण महत्वाची असते. डोंट टच मी. सॉरी सुरेखा पुणेकर. विनोदी अभिनेता आवडता भरत जाधव की मकरंद अनासपुरे? मकरंद. श्रेष्ठ रंगभूमी मुंबईची की पुण्याची? मुंबईची. नाट्य परिषद चांगली कोणी सांभाळली, मच्छिंद्र कांबळी की मोहन जोशी? मोहन जोशी. गाढवाचं लग्न उत्तम कोण करतं, मोहन जोशी की विजय कदम? मोहन जोशी. नाही खरं तर अजून एक नाव आहे पण ते लोकांना परिचित नाही, दादू इंदुरीकर, की ज्यांचं मी 17 वेळा पाहिलं होतं. दादू इंदुरीकर. थँक्यू थँक्यू व्हेरी मच. सुरेखाताई, लातूरची माणसं रांगडी की बारामतीची? बारामतीची. मिशीवाला पुरुष चांगला का बिन मिशीवाला? मिशीवाला चांगला. पुढचा प्रश्न, गणपत पाटील की अतुल कुलकर्णी? गणपत पाटील. टाळ्या आवडतात का शिट्या? हां खरंय. शिट्ट्या नाही आवडत, टाळ्या. टाळ्या. क्या बात आहे. रॅपिड फायर तर एकदम जोरदार फायरवाला झाला एकदम. आणि मी प्रॉमिस केल्याप्रमाणे तुम्हाला मी आता गिफ्ट देतो. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आज इकडे आलात. लोककलेच्या मंचावरचे 2 तारे एकत्र आणण्याचं एक छान श्रेय खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाला तुम्ही मिळवून दिलं. धन्यवाद. धन्यवाद.